शरू मॅन ऑफ द मॅच बद्दल कॉंग्रॅच्युलेशन्स. मॅच जिंकल्याबद्दल अभिनंदन. थँक्यू सो मच. 2 क्विक क्वेश्चन्स आहेत. एवढी मोठी टुर्नामेंट खेळताना अगदी लहान वयामध्ये काय ॲस्पिरेशन्स आहेत, काय भावना आहेत आणि कसं वाटतं या प्लॅटफॉर्मवर? हा प्लॅटफॉर्म आणि एक्सपोजर जे मिळाले ते खूप इम्पॉर्टंट आहे फॉर आवर फ्युचर क्रिकेट आणि खूप छान वाटतं आहे या प्लॅटफॉर्मला रेप्रेझेंट करायला आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल टू सोलापूर स्मॅशर्स अँड महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन फॉर ऑर्गनायझिंग ऑल दिस आणि खूप छान वाटतं आहे. ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूपच सुंदर. ग्रेट. फास्ट बॉलिंग काय पहिल्यापासूनच होतं तुझं का ओव्हर द पिरियड टर्न झालं आहे काय? नाही, मी लहानपणी फास्ट बॉलिंगच करायचे. लहानपणीपासून म्हणजे सोसायटीत खेळायचं तेव्हापासून फास्ट बॉलिंगच करायचे. बट आफ्टर 2017चा वर्ल्ड कप हरमनची इनिंग्स जी बघून मग मी प्रोफेशनली स्टार्ट केलं. दॅट इज वाय आय यूज 23 ऑन माय जर्सी एज वेल. ओके ग्रेट. सो दॅट्स अ गुड स्टोरी. आणि एक लास्ट क्वेश्चन. फास्ट बॉलर म्हणतेस तू कोण? बुमराह, झुलन गोस्वामी? फास्ट बॉलर्स मला रेणुका सिंग ठाकूर, ट्रेंट बोल्ट खूप आवडतं. आय फॉलो हिम अ लॉट आणि माझी ॲक्शन थोडी मोहम्मद शमीला सिमिलर आहे. सो थोडं फॉलो करतोस. ओके. एक शेवटचा प्रश्न म्हणजे कोचिंग स्टाफ कसा आहे आणि त्याचा किती फायदा होतोय? खूप सपोर्टिव्ह आहेत. मी सगळ्यांसोबत कधी ना कधी काम केलं आहे डोमेस्टिक मॅचेसला. सो खूप सपोर्टिव्ह आहेत आणि आमच्या प्लॅन्सला कसं अजून बेटर करता येईल आणि आम्हाला कसं अजून परफॉर्म करता येईल त्याच्यात ते खूप हेल्प करतात. सो ओव्हरऑल व्हेरी सपोर्टिव्ह. ग्रेट. थँक्यू व्हेरी मच आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच.